की भरपूर जागा आहे, इकडच्या बाजूला आपण त्या बाजूला सुद्धा जागा आहे आणि समोरच्या बाजूला स्क्रीन लावलेली आहे, त्या ठिकाणी आपण सर्वांनी बसून घ्यावं असं मी आपणाला नम्रतेची विनंती करतो. अनेक मानव शेकडो असे कार्यकर्ते आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात ॲडव्होकेट राजू साबळे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून प्रवेश करत आहेत. सर्व व्यासपीठावर विराजमान असणाऱ्या सर्व मान्यवर मंडळींना विनंती आहे की आपण या ठिकाणी सर्वांनी बसून घ्यायचं आहे. नुकताच श्रीमती गीता दत्तात्रय तटकरे कॉलेज ऑफ नर्सिंग याचा नामकरण सोहळा आणि उद्घाटन सोहळा नुकताच संपन्न झालेला आहे आणि आज आता पक्षप्रवेश या ठिकाणी होणार आहे. त्या ठिकाणी तिकडचा थोडासा आवाज बंद करा. आज दोन दृश्य सध्या आपण पाहतो. एकीकडे रायगड जिल्ह्यामध्ये अजित पवार यांच्या नेतृत्वात सध्या पक्षप्रवेश पार पडतोय, तर दुसरीकडे शेकापचा 78वा वर्धापन दिन आहे आणि त्या ठिकाणी संजय राऊत पोहोचलेले आहेत. जयंत पाटील यांची उपस्थिती आपल्याला दिसते आणि या कार्यक्रमाकडे विशेष लक्ष आहे, कारण राज ठाकरे देखील या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. त्यामुळे संजय राऊत आणि राज ठाकरे हे एकाच मंचावर येणार आहेत आणि त्यामुळे मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेची जवळीक या कार्यक्रमातून अधोरेखित होताना दिसणार आहे. अशोकदादा साबळे यांनी फार मोठं योगदान दिलेलं आहे. ॲडव्होकेट राजू साबळे गेली 32-33 वर्षापासून या संस्थेची धुरा सांभाळत आहेत. राजकीय व सामाजिक कार्याबरोबरच त्यांच्या शैक्षणिक उल्लेखनीय कामकाज त्यांनी केलेलं आहे. तटकरे साहेबांच्या मातुश्रीचे त्यागमय जीवन, माणुसकीची भावना आणि कुटुंबासाठी दिलेले योगदान याला मानाचा मुजरा करण्याचा हा दिवस आहे. या कॉलेजचे नाव घेतल्यावर एक सहृदय, कुटुंबवत्सल आणि माणुसकीने भरलेली व्यक्तिमत्व डोळ्यासमोर येते, ती म्हणजे तटकरे साहेबांच्या मातोश्री. आणि आज या कार्यक्रमानिमित्त मान्यवर मंडळी उपस्थित आहेत. मी कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष सुभाष सेठ केकाणे यांना विनंती करतो. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आयोजित ॲडव्होकेट राजूजी साबळे यांच्या पक्षप्रवेश सोहळ्यासाठी उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ही दोन दृश्य सध्या आपण पाहतोय. एकीकडे राजीव साबळे यांचा पक्षप्रवेश होतोय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये. भरत गोगावलेंवरती नाराजी व्यक्त करत त्यांनी हा पक्षप्रवेशाचा निर्णय घेतलाय. सुनीलजी तटकरे साहेब, अक्षय भाटकर आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत. अक्षय, रायगड जिल्ह्यामध्ये एक मोठा धक्का अजित पवारांनी शिंदेंना दिल्याचं बोललं जात आहे. कसा परिणाम होईल या पक्षप्रवेशाचा आगामी काळात? आगामी काळात आपल्याला म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या अगदी तोंडावर आलेल्या आहेत आणि असं असताना आजचा पक्षप्रवेश अतिशय महत्वाचा आहे, कारण की यामुळे माळगाव तालुक्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात माजी नगरसेवक किंवा इतर लोक जे आहेत, जे शिवसेना शिंदे गटामध्ये होते, ते आज पक्षप्रवेश करत आहेत आणि या पक्षप्रवेशामुळे भरत गोगावले यांच्या वर्चस्वाला कुठे ना कुठे खूप मोठा धक्का लागणार. कारण की राजू साबळे हे भरत गोगावले यांचे खूप जवळचे निकटवर्तीय मानले जातात. मात्र त्यांचं माणगाव या तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेवर असेल. अशोकराव भूपतराव, महिला आघाडीच्या अध्यक्षा आमच्या भगिनी उमाताई, स्नेहलताई जगताप, दाजी विचारे, सर्वच आदरणीय व्यासपीठ, ज्यांचा पक्षप्रवेश सोहळा आहे ते आमचे गुरु आदरणीय राजूजी साबळे, आमच्या वहिनीसाहेब यांचा सुद्धा पक्षप्रवेश. तर एकीकडे राष्ट्रवादीमध्ये रायगड जिल्ह्यात पक्षप्रवेश होतोय, तर दुसरीकडे आज शेकापचा 78वा वर्धापन दिन सोहळा आहे आणि या कार्यक्रमात संजय राऊत आणि राज ठाकरे एकाच मंचावर असतील. संजय राऊत पोहोचलेले आहेत आणि राज ठाकरे यांची प्रतीक्षा आहे, त्यामुळे हे दोन्ही कार्यक्रम सध्या राज्यातले अत्यंत महत्त्वाचे ठरत आहेत. सरपंच, मोठ्या संख्येने उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, बंधू भगिनी आणि सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रिक मीडियाचे पत्रकार बंधू मित्रांनो, सर्वप्रथम रायगड जिल्हा